आज अपन कोल्हापुर के 3 फेमस पॉइंट घूमने के लिए जाने वाले हैं। पहला तो अपन जाने वाले हैं श्री महालक्ष्मी जी के दर्शन लेने के लिए। दूसरा जो पॉइंट है अपना वो ज्योतिबा मंदिर, मतलब ये अपना दक्कन का राजा जी ने कहलाते हैं, उनके दर्शन लेने के लिए आज अपन जाने वाले हैं। तीसरा जो पॉइंट है ना भाई, वो तो मेरा फेवरेट है। मैं तो आज तक कभी नहीं गया पर वो मेरा फेवरेट है। उसका नाम है श्री छत्रपति शाहू महाराज पैलेस। उधर जाने के लिए मैं इतना एक्साइटमेंट में क्या बोलते भाई, मुझे वो नाम भी नहीं बोलने आता, पर मैं बहुत एक्साइटमेंट, समझ लेना भाई आप। वो मैं फर्स्ट टाइम जा रहा हूँ इसलिए मैं मतलब वो हूँ यार, वो हूँ। आगे देखो भाई, बहुत मजा आने वाला है बहुत। और हाँ भाई, मैं तो इंट्रो तो मैं हिंदी में बोल रहा हूँ भाई साहब, मतलब आपको मराठी समझ में और बोलने भी नहीं आती ना भाई, इस वीडियो को आप क्लिक करके जा सकते हो क्योंकि भाई साहब मैं पूरा मराठी में बनाया हूँ। इस वीडियो को मैं हिंदी में यूट्यूब चैनल बनाया हूँ, और आपको बोलने और समझ में नहीं आती मराठी तो आप क्लिक करके जा सकते हैं मेरे भाइयों। और मिलते हैं वीडियो में भाई, देखो यार वीडियो देखो। चाललोय आपण दर्शनाला मित्र। आता आपण कोल्हापूरमध्ये रूम घेतली। रूम घेऊन मित्रांनो आवरलं बिवरलं, आता कुर्ता घातला मित्रांनो। आपण दर्शनाला जाणार आहे। दर्शन बघूया किती 4-5 घंटे होते वाटतं दर्शन। आता गेलीवरच कळण किती घंटे होते किती नाही, बघूया। व्हिडिओ शूट तर नाही करू शकत आपण, फोन तर घेऊन जाऊ शकतो, व्हिडिओ शूट नाही करू शकत। दर्शनाला लागलोय, गर्दीले कमी झाली, पूर्ण मोकळे तिथे पार लय गर्दी असते। दीड तासात मित्रांनो आपलं दर्शन झालं। संध्याकाळच्या टायमाला लयच गर्दी होती, म्हणजे मागच्या आतापर्यंत मी दर्शनाला गेलतो ना मित्रांनो, पूर्ण गाभाराच्या आत जाऊन आपण दर्शन करू शकत होतो, पण आता गाभाराच्या बाहेरून मित्रांनो दर्शन घ्यायचं, त्यामुळे पटापटा होतंय आणि दर्शनाला लगेच म्हणजे कमून होतंय माहिती, गर्दी नाही एवढी, कारण की दर्शन लगेच होऊन जाते भाई लगेच। कारण की मंदिराच्या आत जसं घुसते तुम्ही नाही का, थोडस गर्दी असती आणि लगेच ढकलून देतात पुढं, आणि मंदिराच्या आत पण जाऊन देत नाही। गाभाराच्या आत, गाभाराच्या बाहेरूनच दर्शन घेऊन डायरेक्ट दर्शन झालं समाप्त। असं नव्हतं करायला पाहिजे नाही का, गाभाराच्या आतून दर्शन। आणि बालाजीला पण सेम असंच आहे, गाभाराच्या बाहेरूनच म्हणजे 100 फूट बाहेरूनच दर्शन घेऊन जायचं पुढं, असं आहे। आणि काही विषय नाही, जाऊन त्या दर्शन तर एकदम आपलं भारी झालेलं आहे, लय भारी झालेलं आहे। थांबवायच्या नावानं चांग भले। सकाळी सकाळी आपल्याला ज्योतिबाला पण जायचंय मित्रांनो। हे मोबाईल असं मित्रांनो पकडलंय मी, आणि असा हात दुखतोय ना भाई साप। मी एक म्हणजे 3D हे घेतले नाही का, काय नाव आहे काय माहिती, अरे खोल रे बाबा, हे केस आहे बे, असं आहे का? अरे भाई तुटलं काय? नाही तुटलं तर नाही, अबे तुटलं हे, नाही तुटलं तर नाही। कसं आहे बे, हे कसं आहे, फसवलं का काय मला समजा नाही नीट। हा असं आहे आणि फोन नीट ठेवायचं वाटतं ना, असं इकडून बघायचं असं, हा असं सेम बघायला जात नाही भाई, नेटच चाला नाही ते रूम मध्ये, काय भांगार रूम आहे, नेटच चाला नाही। अबे याचं बघूया ना, टेक्नो गेमरचा व्हिडिओ आला बे, GTA सिटीला सूट राहिला आजकाल, यो एक नंबर इशी चालू याचं पण टेक्नो। जरा ब्राईटनेस फुल करूया नाही का, दिसतं का तुम्हाला? क्वालिटी एकदम झूम केलेली मी, क्वालिटी काही दिवस राहिली। हा मोठं तर दिसतंय बरं का, आपण लॅपटॉप घेतलेलं परवडलं असतं। कुछ ज्यादा नहीं हो गया पासारा पडलेले हे भांगार आहे, लाल घेऊ नका, हे भांगार आहे, 3D एनिमेशन काय नाही काय माहिती। टीव्ही आपलं टीव्ही चालू आहे का बघूया आपण, चालू आहे। मी आतापर्यंत बघितलं नाही, रिमोट पण आहे, गाय चाप पण आहे, गाय चाप मी नाही खाता बाबा,
वडिलांचं आहे, माझ्या वडिलांचं. आणि मित्रांनो एक असं कपाट टाईप आहे आणि बेड आहे, 2 बेड आहे, म्हणजे 3 जण आहेत आपण, 3 जण आहे आम्ही. 2 बेड एक्स्ट्रा पण घेतलेले आपण मागून. आणि इकडे असे पडलेले आहे आणि टी व्ही चालू झालेले, पण काय विषय काय माहिती, चालू होते का नाही आजचे दिवस काय माहिती, बघूया. वॉशरूम आहे, वॉशरूम मला तर नको वाटतं दाखवायला, जाऊन दे, कारण की काय हायच नाही वॉशरूममध्ये, नाही असं खिडकी आणि बाहेरचा परिसर. म्हणजे आपण वरती नाही का 1 मजल्यावरती आणि असे रूम आहेत बाजूला, आणि बाहेरचं इथं गिझर आहे बघू शकता. काय विषय काही नाही, पडदा आहे असा, काही कामाचं नाही आहे, काही नाही, म्हणजे भारी, थोडंसं भारी. टी व्ही चालू होते का नाही, किती वेळचं चालू आहे. रूम बघू शकता अशी नॉर्मल आहे, लय भारी नाही, लय खास पण नाही आहे. हे सीन एक नंबर वाटतोय, बाकी काही नाही, पण टी व्ही चालू का म्हणून होते बे. व्हिडिओ आवडला असं तर लाईक नक्की करा. The next day. तर मित्रांनो आता आपण आवरून निघलोय ज्योतिबाला. ज्योतिबाच्या दर्शनाला लय वेळ लागलं मित्रांनो. ज्योतिबाच्या दर्शनाहून डायरेक्ट आपण आलो छत्रपती शाहू महाराजांचं मूर्ती इथं, आणि इथून आत एंट्री इथून अशी. फर्स्ट टाइम मित्रांनो आलेलं आपण, यांनी बाहेरून बघू शकता काय भारी आहे मित्रांनो. हे सेम वॉच टावर आणि वॉच टावरच येते, काय भारी बघू शकता. पॅलेस व्हिडिओ शूट बाहेरूनच करू शकतो, फक्त जे फोन घेऊन जाऊ जायचे पण स्विच ऑफ करून घेऊन जाऊन द्यायचे, व्हिडिओ शूटच नाही करू शकत. फक्त बाहेरून थोडेफार शॉट घेतले आपण आणि बाहेरूनच बघून द्यायचे, फक्त फोन बिन शूट फोटो बिटो काढून द्यायचे आणि आतमधून नाही काढून देत फक्त. पण असे आहे ना भाई, एक नंबर येऊन बघा तुम्ही. आता हे हरण बघूया आपण, काय हरणच आहे मित्रांनो, पण लय आहे नाही का, म्हणजे हरणच आहे फक्त, बाकी एवढं काही नाही वाटतं. म्हणजे बदकं पण हरण पण. फक्त मित्रांनो ते बदक आहे आणि हरण आहेत, जुने घर आहे नाही का, असं कंपाऊंड टाईप आहे बघा, असं जाळी कंपाऊंड आहे अशी, आणि फक्त बदक आणि हरणच आहे इथं बघू शकता. इथं पण झाडाखाली चाललो आता आपण चेकआउट करून स्टेशनवर रेल्वे बसलेले आहे आणि स्टेशनवर पण आलेलो. तुम्हाला दिसत असेल आपली रेल्वे 50 मिनिटं अगोदरच आपली पोहोचलेली, म्हणजे इथं लागलेली स्टेशनवर. 18 आणि 19 नंबर आहे आपलं मधलं आणि वरचं सीट. आपली रेल्वे नगरला काही 1ला पोहोचणार आहे, आता वाजून राहिले 2 वाजून राहिले, विषय नाही आहे. त्यामुळं 10 घंट्याचा प्रवास आहे फक्त. ते खिडकी पशी पाहिजे नव्हतं राव, पण काही विषय नाही. मधलं आहे आणि वरचं आहे, यांची सीटवाले आल्यावर उतरावला आपल्याला इकडे जावं लागेल, कारण की इथं पाहिजे नव्हती राव आपली सीट. जाऊन तर काही विषय नाही, स्टेशन असं काय इथं.